नमस्कार, मी पूजा भोसले जाधव. वृत्तशाही न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज उभी आहे कोरेगाव मतदारसंघाच्या पुसेगाव गटात. आपण पुसेगावातल्या नागरिकांकडून त्यांचा कल जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे, घड्याळाच्या का कमळाच्या? कोणाच्या दिशेने? कमळाच्या दिशेने. का कमळाच्या दिशेने? कारण कमळाच्या दिशेने आमदार महेश शिंदे साहेबांनी इतकी कामं केलेली आहेत की आज तागायत आम्ही जवळजवळ 75 वर्ष झालं पाण्यापासून वंचित होतो. त्या पाण्यापासून वंचित असल्यामुळं कुणीही आमदार असा नाही की ज्यानं इथपर्यंत पाणी आणलं आणि आम्हाला इथपर्यंत पाणी पोचवलं. आज महेश शिंदेनी घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगून व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून रस्त्याच्या बांधण्या सुद्धा व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहेत. उत्कृष्ट बांधणी, उत्कृष्ट मंडई, उत्कृष्ट नेतृत्व यासारखा आमदार आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही. काय सांगताय बाबा, कोणाच्या बाजूने कल आहे? विकास काम जो करतो त्याच्या मागे जनता असते. मग तुमच्या सुवर्णनगरीचा विकास कोणी केलाय? बघा हे आमदारांनी कोण आमदार? महेश शिंदे. काय काय विकास कामं केली? आता हे रस्त्याची कामं केली, पाण्याची कामं केली. आणखीन काय केलंय? आणि काय आता सर्वसामान्य माणसात राहणारा माणूस आहे तो. म्हणून तुमचं कल त्या दिशेने. आणखीन काय मंडळी आहेत, काय सांगाल बाबा, कोणाच्या दिशेने कल आहे तुमच्या सुवर्णनगरीचा? पुशेगाव सुवर्ण नगरीमध्ये गेले मी खरा काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे, परंतु आमदार महेश शिंदेच्या माध्यमातून पुशेगाव सुवर्ण नगरीमध्ये अतिशय सुंदर आणि चांगलं काम केलेलं आहे. पुशेगावमध्ये मी देवस्थानामध्ये 12 वर्ष होतो. पुशेगावमधील रथमार्गाचा मार्ग अतिशय सुंदर आणि चांगला झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि चांगलं काम या ठिकाणी करंजाळा एक्सप्रेस हे लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं. शेतीला पाणी नाही, प्याला पाणी नाही, परंतु करंजाळा एक्सप्रेसमुळं पुशेगावमध्ये अतिशय शेतकरी खुश आणि आनंदीच आहे. त्यामुळं करंजाळा एक्सप्रेसच्या माध्यमातून पुशेगावमधून साहेबांना, मॅडमना आणि वलेकर मॅडमना भरभरून मतदान होणार आहे. आणि त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय सुंदर आणि चांगली आहे. कोण दादा? महेश दादा. का त्यांच्या बाजूने? काय त्यांनी काय विकास कामं केली? भरपूर कामं केले त्यांनी, त्यांच्या कामाचे वर्णन करू शकत नाही. आणखीन इथं स्टँड मध्ये पुसेगावच्या लोक बसलेत, आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे. पुसेगावचा आहे का? कोणत्या गावचं आहे? इथंच येते का? पुसेगाव गटातच येते का? नाही. कोणाच्या बाजूने कल आहे पुसेगाव? महेश दादा शिंदे साहेब, भाजप. का त्यांच्या बाजूने? आमच्या पुशेगावमध्ये साहेबांनी नाही म्हणलं तरी 27 ते 28 कोटीची कामं केलेली आहेत. जे गटापूरची सगळ्यात मोठी जल योजना पूर्ण करून दिलेली आहे. 90% शिवार आता खाली आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जे 2 वर्ष कोरोनाचा काल होता आणि पूर्ण जग बंद होतं, त्यावेळेस पूर्ण 3 कोरोना हे काढून हॉस्पिटल काढून लोकांची सेवा केलेली आहे. महेश शिंदे साहेबांनी असं कुठेही नाही की मुख्यमंत्री सहायता निधी असेल, परत तुमच्या गरजूंना वैयक्तिक विषय असेल, सगळ्या गोष्टी पूर्ण करून दिलेल्या आहेत. त्यामुळे पुशेगावमध्ये आणि पुशेगाव पंचायत समिती गण खटाव जिल्हा परिषद गटमध्ये महेश शिंदे साहेबांचाच वार आहे फक्त. पण तुमच्या उमेदवाराचं नाव काय? आमच्या उमेदवारांचं नाव सौप्रियाताई महेश शिंदे आणि वलेकर मॅडम आहेत. ओके. आणखीन काही मंडळी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की कोणाच्या बाजूने कल आहे. कोणाच्या बाजूने कल आहे पुसेगावकरांचा? पुसेगावकरांचा कल आमदार महेशदादा शिंदे. का त्यांच्या बाजूने? विकासाचा गाडा त्यांनी पहिल्यापासून सुरू ठेवला. अगदी पाणी प्रश्न म्हणा, रस्त्याचा विकास म्हणा, लोकांचा सर्वांगीण विकास, या दृष्टिकोनातून त्यांनी पहिल्यापासून पाऊल उचलले. चिन्ह काय आहे त्यांचं? कमळ चिन्ह. आणखीन काय मंडळी आहेत, कोणाच्या बाजूने कल आहे पुसेगावकरांचा? कोणाच्या बाजूने कल आहे? निश्चित आमदार महेशदादा पवार, महेशदादा शिंदे. म्हणजे प्रिया विकास कामं, पाणी, महत्वाचे मुद्दे तेच आहेत. म्हणजे पुसेगावची निवडणूक पाण्याच्या मुद्द्यावर सुरू आहे. पाणी, रस्ते, इतर इन्फ्रास्ट्रक्चर. आता नवीन लोकांना रोजगारासाठी कारखाना केलेला आहे. एकूण सगळ्याच बाजूने सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहेत. त्याचं फळ नक्की मिळेल. कोणता कारखाना? ओएसिस इन्फोसिस म्हणून. म्हणजे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
तर आपण पाहिलीत की ही पुसेगावकरांची मतं आहेत. आपण आणखीन काही मतं जाणून घेणार आहोत या ठिकाणी आणि काही मंडळी थांबलेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे. आपण जाणून महिला आहेत, आपण विचारूया कोणाच्या दिशेने कौल आहे तुमचा? आमचं कमळ महेश शिंदे. का त्यांच्या बाजूने कल आहे? का तर त्याने आमच्या सगळ्या लाडकी बहिणींचं कौतुक करून 1500 रुपये महिन्याला दिले. म्हणून त्यांच्या बाजूने. आणि त्यांच्या बाजूने आहे, पण आम्हाला वाटतं की त्यांनी मुलासनी नोकरी लावावी, गरीब गरीबाच्या पोरासनी, त्यांनी लक्ष दिलं आणि पाहिजे. सोन्याचा दर कमी करावा. आता तो केंद्रातून वाढतो, तो जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या अखत्यारीत नाहीये. नाही, बरं ते नसेल तर गोरगरिबाच्या पोरांना मुलांना लक्ष नोकरी तरी लावावी. अशी अपेक्षा आहे तुमची हा, जिल्हा परिषदेच्या महेश दादांना आमचे हो नक्की. काय म्हणाल काका, काय तुमच्या पुसेगावचा कल कोणाच्या दिशेने झुकतोय? कमळ. का कमळाच्या दिशेने झुकतोय? हा? का कमळाच्या दिशेने झुकतोय? साहेबांनी कामं पण तेवढी केलीत नाही तर काय काय काम केली? सगळी रस्त्याची केली, पाण्याची केली, मग गोरगरिबांचा कोविड मध्ये सगळ्यांना साथ दिली. आणि रोजगाराच्या संधी काय आहेत तिथं? रोजगाराला भरपूर काम आहेत साहेबांच्याकडे, त्यामुळे रोजगाराला कुठेही कमी पडत नाही. म्हणून तुमचं झुकतं माप कोणाच्या दिशेने? कमळ. कमळाच्या दिशेने. आपण ही मतं पाहिली, सर्वसामान्य महिलांनी सुद्धा त्यांची मतं मांडलीत. गावाखेड्यात कष्ट करणाऱ्या महिला आहेत, त्यांना सुद्धा मतं आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय आज. आणि आणखीन काही लोकांची मतं आपण या पुसेगाव नगरीत जाणून घेणार आहोत. आणखीन नागरिक आपण त्यांना विचारू, कोणाच्या बाजूने कल आहे तुमचा? प्रियाताई शिंदे. का त्यांच्या बाजूने? कारण की कसं आहे, त्या महेश दादांच्या पत्नी आहेत आणि आतापर्यंत महेश दादांनी म्हणजे अनन्यसाधारण असं पुष्कळात काम केलेलं आहे किंवा त्या भागात काम केलंय. आपण पाणी धरणारा माणूस आणि पाणी पाजणारा माणूस यांना कधी विसरत नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. त्याप्रमाणे महेश दादांनी तर आम्हाला पाणी दिलंय सगळ्या गावाला अख्खा. आता सगळा भाग पूर्ण ओसंडलेला होता, काय दुष्काळी भाग म्हणून खटाव भाग म्हणजे लोकांना माहित होता. तो जलमय करायचं काम महेश दादांनी केलेलं आहे आतापर्यंत. रस्ते बघा गावातले सगळे चकाचक रस्ते केलेले आहेत. कधी म्हणजे आतापर्यंत माझं वय 35 वर्ष आहे. 35 वर्षामध्ये म्हणजे पाण्यासाठी लय जणांनी संघर्ष केला आणि त्यामुळे दुष्काळामुळे झालेले तोटे हे सगळे आम्ही बघितलेले आहेत आमच्या नजरेनं. पण आता जे लोकांचा जो फायदा झालाय का नाही तो म्हणजे शब्दात सांगू शकत नाही म्हणजे इतकं. फक्त पाण्याच्या मुद्द्यावरच ही निवडणूक गाजणार आहे का? अहो पाण्याचा मुद्दाच नाही दुसरा कुठला मोठा तर. म्हणजे पुसेगावकरांचं म्हणणं आहे की फक्त पाण्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजणार आहे. आणखीन काही मंडळी आहेत, आपण तिकडेही जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. इथं पुसेगावातले आणखीन नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. आपण पुसेगावातल्या आणखीन नागरिकांकडे आलो आहोत. कोणाच्या दिशेने कल आहे तुमचा? ऍक्च्युली आमदार महेशदादा शिंदे यांचं काम खूप इथे या भागामध्ये चांगलं आहे. कारण की आमचा जो जुना पूर्वीपासून म्हणजे 30-40 वर्षापासून या भागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. तो महेशदादांनी खूप चांगल्या पद्धतीने सोडवला आहे. आमच्या पूर्ण गावामध्ये मान तालुका असेल किंवा हा वरचा जो भाग आहे जो पाण्यापासून वंचित होता त्यांना सगळ्यांना पाणी मिळलं आहे. आणि आमदार येत जातात, आमदार राहतात, येत जातात, त्याचं काही नाही. आमदार प्रत्येक वेळेस बदलत राहतात. पण एक ज्यावेळेस आपल्याला 5-6 वर्षापूर्वी जी महामारी आली ती कोरोना, त्यामुळे वैयक्तिक स्वतः माझा असा अनुभव आहे की मी रात्री 12:30 वाजता आमदारांना कॉल केला. माझ्या वडिलांना कोरोना झाला. 12:30 वाजता ते माझ्यासाठी कोरेगावात आले. तर असं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. तर पर्सनल काय म्हणताय, मदत कोणाच्या दिशेने कल आहे? 100% महेशदादा शिंदे यांचाच वार आहे. कारण जो तुमच्या उमेदवाराचं नाव सांगा. आमचे उमेदवार प्रियाताई शिंदे आणि पंचायत समिती बोलेकरांना त्यांच्यात काय म्हणताय, कोणाच्या दिशेने कल आहे? आमदार महेश शिंदे यांच्या दिशेने कल आहे. कोणाच्या कामे केले तर कोणाच्या दिशेने कल आहे? प्रियाताई शिंदे आणि महेश शिंदे साहेबांचाच इथं वार राहणार. नवनाथ ओलेकरांना चांगलं मतदान होणार आहे पुसेगावमध्ये. दायित्व आणि दातृत्व दोन्ही गोष्टी जपून कार्य करणारं नेतृत्व म्हणजे महेश शिंदेच आहे. त्यामुळे इथं कामं लोकांची झालेली आहेत. अडचणीच्या वेळी पूर्ण वेळ उभं राहणारं नेतृत्व आहे. प्रियाताई शिंदे हा एनी टाइम सुद्धा लोकांसाठी झगडतात. त्यांचं महिलांसाठी पण कार्य चांगलं आहे आणि त्यांची घर टू घर जी प्रचार यंत्रणा राबतीये त्याचा त्यांना प्रचंड प्रमाणात मोठ्या मताधिक्यानं विजय नेणारच. आपण हे काही नागरिकांची मतं बघितली, आणखीन काही उभे आहेत तिथं आपण त्यांना विचारणार आहे. कोणाच्या दिशेने कल आहे? कोणाच्या दिशेने कल आहे पुसेगावकरांचा? तर पुसेगावकरांचा राष्ट्रवादीच्या बाजूने केला आहे. गावचा उमेदवार असल्यामुळे स्थानिक आमदारांचं गुंडेगिरी, दादागिरी, बॅड हल्ला, दम देणे हे काम सुरू आहे.
पुसेगावकरांचा विचार आहे की गावाचा उमेदवार असल्यामुळे गावच्या उमेदवाराला साथ दिली म्हणजे पाहिजे. गावाच्या उमेदवाराला साथ दिली दिली पाहिजे. काय म्हणताय, कोणाच्या दिशेने कल आहे? आमदार महेश शिंदे साहेबांचा म्हणजे दोघं मित्र आहे पण असले तरी बी कसं होतं दादाडी आता सगळं डोळ्या एकटा दिसतंय ना, म्हणजे जिकडे बघेल तिकडे सगळी कामच चालू आहे त्यांची, म्हणजे असं कुणी म्हणूच शकत नाही. म्हणून त्यांच्या दिशेने हो. कल आहे. आणखी काही नागरिक आहेत तिथं आपण त्यांना विचारणार आहे की त्यांचा कल कोणाच्या दिशेने आहे पुसेगावकरांचा? महेश शिंदेच्या दिशेने. तरी नागरिक झाले, त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. धन्यवाद. पुसेगाव गणाच्या स्नुषा ज्या आहेत शुभांगी जाधव, त्यांचे मिस्टर आपल्याला इथं प्रचार करताना भेटले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचं विजन काय असणार आहे. काय म्हणताय, प्रचार करताय, कसा चाललाय प्रचार? चालू आहे प्रचार. तुमचं विजन काय आहे? विजन म्हणजे गुंडगिरी हुकुमशाहीला आळा घालायचा, हे पहिलं महत्वाचं विजन आहे. आणि विकासाचं? विकासाचं म्हणजे पुसेगावच्या दृष्टीने जो आमचा अंतर्गत रोड आहे 12 मीटरचा कॉन्क्रीटचा करायचा आहे, तो करायचा आहे. आमचा बाह्यवळण रस्त्याला विरोध आहे, त्यामुळे आम्ही आज लढतोय. भरपूर आंदोलनं केली आहेत आजपर्यंत. तुमच्या मिसेस उभ्या आहेत, तुम्ही काय महिलांच्या दृष्टीने काय पाऊल उचलणार आहे की महिलांना कशा प्रकारे प्राधान्य दिलं जाणार आहे? महिला स्वयंरोजगार असेल, महिलांसाठी एखादी नवीन इथं कंपनी आणायचा आमचे प्रयत्न चालले आहेत. दूध संघाच्या माध्यमातून आमचे तेही प्रयत्न चालू आहेत. म्हणजे प्रत्येक महिलेला रोजगार कसा मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. रोजगाराच्या दृष्टीने हो. आणखी काही संधी उपलब्ध करून देणारा तरुणांना? इथं मी ऐकलं की बऱ्यापैकी म्हणतात की रोजगाराचा प्रश्न आहे इथं. रोजगारासाठी आता आपण मागच्याच महिन्यात रोजगारासाठी जवळजवळ एक महारोजगार मेळावा पुसेगावमध्ये घेतलेला, तर त्याच्यामध्ये 350 मुलांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तुमचं काम याआधी काय आहे पुसेगावमध्ये? काम म्हणजे आता गेली 4-5 वर्ष आपलं सामाजिक काम चालूच आहे. म्हणजे रोजगार मेळावा असेल किंवा शालेय शिक्षण साहित्य वाटप असेल किंवा मुलं दत्तक घेणं असेल, आम्ही गेली 4-5 वर्ष निरपेक्ष भावनेने आमचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की आज पुसेगावच्या स्वाभिमानासाठी सर्वांनी मला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं अशी आणि विनंती. पुसेगावचा मुलगा म्हणून तुम्ही पुसेगावकरांसाठी वेगळं काय करणार आहे? पुसेगावचा मुलगा म्हणजे याआधी काय कामं केलीत आणि त्या कामांच्या माध्यमातून पुसेगावकरांना काय दिलंय आणि यानंतर काय देणार आहात? या अगोदर म्हणजे सामाजिक उपक्रम आपले चालूच असतात. म्हणजे वर्षभरात जवळजवळ एक 4 ते 5 आपले समाजासाठी उपयोगी असे सामाजिक उपक्रम आपले चालूच असतात. आणि इथून पुढच्याही काळात म्हणजे इलेक्शनचा रिझल्टचा मी कधी परवा केली नाही. आता अचानक माझ्या गळ्यात उमेदवाराची माळ पडली, त्यामुळे मी या ठिकाणी उभे राहिलेलो आहे. इथूनही पुढे माझं जे सामाजिक काम आहे ते चालूच राहणार आहे. तुम्हाला युवा भूषण, उद्योजक भूषण पुरस्कार मिळालाय, तर तुम्ही तुमचा जो उद्योग सुरू आहे त्यात म्हणजे बाकीच्या लोकांना कसं सहभागी करून घ्याल? बाकीच्या लोकांना सहभागी म्हणजे आता माझा बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन किंवा या रिलेटेड उद्योग आहे, त्या दृष्टीने मी गावातली मुलं असतील किंवा कोण तरुण असतील त्यांनाही रोजगाराच्या संधी सातारामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे होते गौरव जाधव, त्यांनी त्यांचं विजन सांगितलं. यानंतर आपण पुन्हा आणखी काही लोकांची मतं जाणून घेणार आहोत की त्यांचा कल कोणाच्या बाजूने असणार आहे. धन्यवाद. पुसेगाव मधली आणखी मंडळी आपल्याला भेटली आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. काय सांगाल, कोणाच्या दिशेने कल आहे तुमचा? आमचा राष्ट्रवादीच्या दिशेने. काय राष्ट्रवादीच्या दिशेने? उमेदवार आमचे सक्षम आहेत आणि घराणेशाही नाही, रिपीट उमेदवार नाही, त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. म्हणजे घराणेशाही नकोय पुसेगावाला? आणि कार्यकर्त्यांची निवडणूक असते, जिल्हा परिषद पंचायत समिती. आमदारांनी जर स्वतःच्याच घरात उमेदवारी ठेवायची तर दुसऱ्यांना चान्स कधी म्हणून मिळणार नाराजी आहे आणि लोकांची. नाराजी आहे. काय म्हणाल, कोणाच्या दिशेने कल आहे? का घड्याळाच्या दिशेने? माणूस चांगला आहे, माणूस गावातला आहे. म्हणजे गावातला माणूस आहे म्हणून त्यांच्या दिशेने कल आहे. तर आपण पाहिलं की नागरिकांचं असंही म्हणणं आहे की आमच्या गावातला व्यक्ती आहे म्हणून आमचं मत हे घड्याळाच्या दिशेने असणार आहे. बऱ्याचशा लोकांचं मत हे विकासाला पण आहे, जे प्रियाताईंच्या दिशेने झुकतंय. आपण आणखीन काही नागरिकांना विचारणार आहोत की त्यांचे कल हे कोणाच्या दिशेने असणार आहे. आपण आता उभे आहोत पुसेगाव गटातल्या खटाव गडामध्ये. इथं महिला आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. काय म्हणताय, कोणाच्या दिशेने आहे कल? कमळ. का कमळ? त्यांनी कामं भरपूर केले. कामं केलीत. कोणाच्या दिशेने आहे कल? कमळ. का कमळ? कामं करतो त्यांची. कामं करतो. कोणाच्या दिशेने? कमळ. उमेदवाराचं नाव काय? उमेदवाराचं नाव डॉक्टर प्रियाताई शिंदे. आणि पंचायत समितीच्या शशिकांत कोणाच्या दिशेने आहे कल? कोणाच्या दिशेने आहे कल? प्रियाताई. का प्रियाताईंच्या दिशेने? लाडक्या बहिणींचे. म्हणून
काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे? प्रियाताई शिंदे. का प्रियाताईंच्या दिशेने? प्रियाताई काम दिलंय बघा. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे खटावकरांचा? कमळ. का कमळाच्या दिशेने? आम्हाला रोजगार दिलाय, आम्हाला गरिबांना त्यांनी भाकरी दिली आहे, त्यामुळे आम्ही त्यांनाच विजय करणार. आपण खटावच्या ग्रामपंचायती समोर आलो आहोत. इथं काही नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कल कोणाच्या दिशेने आहे? कोणाच्या दिशेने? प्रियाताई, डॉक्टर प्रियाताई शिंदे. का त्यांच्या दिशेने? ह्या गावात एवढी विकास कामं झाल्यात महाराष्ट्रात. आमदार महेश शिंदेनी मागच्या टर्म मध्ये महाराष्ट्रातलं 1 नंबरचं हे आणलंय, निधी आणलाय. 5,700 कोटी रुपयाचा निधी आणलाय. आमची गावं बघताय तुम्ही, सगळं गाव डांबरीकरण केलं, बोळ अंडरग्राऊंड गटर झालीत. आमचं सगळ्यात महत्वाचं जे गटापूरचं पाणी आलंय, शेतकऱ्या उसमळे फुललेत आमच्या इथं. काय म्हणताय कोणाच्या दिशेने आहे तुमचा कल? भाजपा का भाजपच्या दिशेने? विकासासाठी. विकासासाठी. मी स्वतः मुस्लिम आहे तरी सुद्धा भाजपचा हे आहे, पुरस्कर्ता आहे. मुस्लिम असून भाजपचा पुरस्कर्ता आहे. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे? आमदार महेश शिंदे साहेबांचा झंझावात आणि गेल्या 50 वर्षापासूनचा दुष्काळाचा कलंक ज्यांनी पुसला, त्या आमदार महेश दादांच्या पाठीमागं इथला सर्व तरुण, सर्व नागरिक आणि सर्व मतदार आहे. त्यामुळे माझाही पाठिंबा महेश दादांच्या बरोबर आम्ही. जिल्हा परिषदेची शाळा आहे का गावात? आहे ना. काय अवस्था आहे जिल्हा परिषद? जिल्हा परिषदेची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आहे. सुसज्ज असा परिसर त्या ठिकाणी आहे. महेश दादांच्या माध्यमातून प्रियाताईंनी त्या ठिकाणी बऱ्याच काही सुखसुविधा लहान मुलांसाठी दिलेल्या आहे. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे? भाजप. भाजपच्या. का भाजपच्या दिशेने? विकासासाठी. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे? विकासासाठी. कोणाच्या दिशेने कल आहे? भाजप. विकासासाठी. का भाजपच्या दिशेने? विकासासाठी. विकासासाठी भाजपच्या दिशेने आहे. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे? ओनली भाजप. भाजप. आपण पाहतो इथले नागरिक म्हणतात की भाजपच्या दिशेने कल आहे. आणखीन काही नागरिक थांबलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. काय म्हणताय खटावकरांचा कल कोणाच्या दिशेने? का भाजपच्या दिशेने? काम केले तो विकास. विकास कामं केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय करावं असं तुम्हाला वाटतं त्यांनी? आणखी असं काय पाण्याचं सांगितलंय का? पाण्याचे प्रश्न आहेत गावात. आणखीन काय प्रश्न आहेत तिथे? लाईट पाणी. लाईट पाण्याचे प्रश्न आहेत ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमेदवारांनी मार्गी लावावे असं खटावकरांचं मत आहे. आणखीन काही व्यक्ती आपल्याला इकडे येताना दिसतात. आपण त्यांना विचारूया की आणखीन काही खटावकर आहेत. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे खटावकरांचा? बीजेपी. का बीजेपीच्या दिशेने? विकास. विकास काम. काय विकास काम केली? रस्ते पाणी. रस्ते पाणी दिलेत म्हणून. आणखीन इथं दुकान आहेत. आपण तिथं पाहणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. आणखीन काही मंडळी दुकानात आपल्याला दिसतात. आपण त्यांना विचारणार आहोत की खटावचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. काय म्हणताय खटावचा कल हा कोणाच्या दिशेने? आमदार महेश शिंदे साहेब यांच्या पत्नी सविध प्रियाताई शिंदे यांच्या दिशेने कल आहे. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे तुमचा? आमदार महेश शिंदे साहेब. का त्यांच्या दिशेने? विकास काम. कोणाच्या दिशेने कल आहे? डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, बीजेपी आणि आमदार महेश दादा यांच्या बाजूने. तुमच्या पंचायत समितीचे उमेदवार कोण? हे महादेव शशिकांत रोमन. त्यांचं काम कसं आहे? काम त्यांचं आता नवीनच उमेदवार आहेत, ते देश सेवा करून झालेले आहेत. देश सेवा केली. देश सेवा केलेली. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे? भाजप. भाजपच्या दिशेने. का भाजपच्या दिशेने? भाजपची केलेली विकास काम आहेत आणि आमदार महेश शिंदे या पंचकृषीत केलेली काम आहेत. पाण्याचं काम आहे, रस्त्याचं काम आहे. दुकानात फोटो लावला त्यांचं. विकास काम आहेत. विकास काम आहेत म्हणून. विकास कामाच्या मागे आहे आम्ही. तुमच्या कामाचा माणूस आहे म्हणून. कामाचा माणूस. आणखीन काही मंडळी आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे. काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे? भाजप. काय भाजपच्या दिशेने? भाजप सगळे काम व्यवस्थित करते. काम व्यवस्थित करते म्हणून. आपण पुसेगाव गटाचा कल पाहिला. बऱ्याच जणांनी सांगितलं की कमळाच्या दिशेने त्यांचा कल आहे. परंतु येणारा काळ ठरवेल हा कोण राजा असणार आहे आणि कोण रंक. धन्यवाद.